हॅलो गाईज, तर आम्ही लोक इकडे शूटिंग करायला आलो आहे आणि इकडे मला पाटील दादा पण भेटला. सो बेसिकली आज तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स जे आपले रील्स वगैरे शूट्स होतात त्याच्या मागचे जे सीन्स असतात ते BTS बेसिकली तुम्हाला आता बघायला भेटणार आहेत. आता जस्ट आलो आहे मी आणि इकडे पूर्ण शूट चालू आहे. तुम्ही फक्त ती 1 मिनिटाची 2 मिनिटाची रील बघतात, त्याच्यामागे कमीत कमी 2 ते 3 तासांचा परिश्रम असतो आणि त्याच्यानंतर जाऊन कुठे ती 1 ते 1.5 मिनिटाची रील बनते. एडिटरसाठी 2-3 तास लागतात, म्हणजे एडिटर जसा एडिट करेल त्यानुसार त्याला तेवढा टाईम द्यायला लागतो. परत शूटसाठी टाईम द्यायला लागतो, परत ॲक्टिंगसाठी मुलं जमा करायला लागतात. सगळं भरपूर काही याच्यामागे, एका स्टोरीच्या मागे भरपूर काही कहाणी आहे आणि भरपूर मोठी स्टोरी आहे. काय माहित आता कधी भेटला तू आज यार? होय, ब्लॉग चालू आहे, बिग फॅन चालू झाला तुझा काय? आता फॅन आहे तर फॅन आहे आता. आता 10 दिवस हात नको धुवू. नाही धुणार. जक्स स्टोरी लाईन तर सांग. अरे ते आता मी तुला स्क्रिप्ट पाठवतो बघ. बस. स्टोरी अशी आहे, रावण. रावण कोण आहे? रावण बघ, पूजा रावण पण करायचा. हा, समजलं ना? बोल ना, पुढे बोल ना. बस एवढंच. डायलॉग आहे, पागल आहे क्या तू? आता झालं मध्ये कंटिन्यूच करा ना. एक काम करा, 5 मिनिटं घ्या बोल रहा है? आणि स्क्रिप्ट रीड करून टाका तुम्ही नीट. अरे तो अभी मैं बोला ना वो डायलॉग, पागल है क्या बोल रहा है? आता याचे लास्ट डायलॉग आहे, कहा मिलेगी रामजी, जा तू अकेली जा. कहाँ नंतर मिलेगी मी रामजी? धावत धावत जा, जातो. अकेले जातो. आता हे कंटिन्यू करा, मी सांगतो. एकाच टेक मध्ये झालं ना, चांगलं वाटेल. मध्ये, हा. मग हवं असेल ना क्लोज मध्ये आपण हा व्हॉइस ओव्हर टाकू शकतो. व्हॉइस ओव्हर मध्ये आता हे व्हॉइस ओव्हर म्हणजे ह्याच्यात व्हॉइस ओव्हर असं हा. परत क्लोज शॉट घेतले ना तर व्हॉइस ओव्हर हाच कंटिन्यू होईल. आता फर्स्ट लोकेशन झालेलं आहे, आता आपण जात आहे नेक्स्ट लोकेशनवर. तर फटाफट करायचे आहे, रात्री होण्याचे अगोदर. आपला जक्स भाऊ आहे ना, आता दाखव इकडे. मी हृदयची बाईक घेतलेली आहे, आपली यामा RX 100. आणि आता थोडासा अंधार होणार आहे. अंधार व्हायच्या आतमध्ये आपल्याला शूट कम्प्लीट करायचं आहे. तिकडच्या शूट झाल्यात, आता नेक्स्ट लोकेशनवर आपण चाललेले आहेत. आणि आपल्या जक्स भाऊची थोडीशी मराठी थोडी कमजोर आहे, तो ट्राय करतोय मराठी बोलण्याचा. के बरं बोल. आता बघा काहीच जिथे येईल मी तिथे बोलेल, पण आता आपण थोडी ट्राय करत आहे. नंतर थोडं शिकू. असं नाही की नाही शिकायचं, पण थोडं शिकत आहे आता मी. आता पाटील भाऊ आहे, ते पण आपल्याला थोडा काही मोटिवेशन देत राहतो मराठीमध्ये, तर आपण येतो. कुठे आहे आमचा जक्स भाऊ? निघालेला आहे बॉटल शोधण्यासाठी. इतना दूर से दिखा कैसे? AK-47. आता एका ड्रिंक केलेल्या व्यक्तीची शूट करायचं आहे, त्याची क्लिप घ्यायची आहे, त्याच्यासाठी बॉटल शोधत होते. आणि जक्स भाऊला कोणत्या कोपऱ्यातून दिसले बॉटल काय माहिती. नॉनवेज बंदा वेज खा सकता है, पर वेज वाला बंदा नॉनवेज नहीं खा सकता, याद रखना. मैं तेरे खिचवाने जोवा गया. कमी पी. हे घ्या, तू आ रहा है. 3, 2, 1 गो. हसू नको जरा, राग नको. बरोबर होतं ना पहिले. बरोबर होतं. ओके, रेडी? 3, 2, 1 गो. मस्त. तो पण फिरेल ना यार. नाही, तो पण फिरा तरी होईल ना. हा ते सांगतो, त्याच्यासोबत तू फिर. रेडी? 3, 2, 1 गो. परत प्ले कर. कडक होतो. हा ब्लॅक अँड व्हाईट टाक, म्हणजे ब्लँक करून टाकायचा. एक नंबर. जरा जास्ती दे ना, जरा जास्ती काढ ना. आता तुला ऍक्टिंग करायची आहे, करशील ना? करेल. घाबरू नको. बोल, रिक्वेस्ट कशी करणार? अरे बाय, मत करना यार प्लीज. हसायचं नाही. हसून करेल तो. त्यासाठी नाही हा करेल तो. ओके, ऍक्टर आहे तो पण, एक मिनी ऍक्टर. ह्याची पण आहे ना आता. जा तू पण जा लवकर. मतलब ये ट्यूशन से घर पे जा रहे हैं, इधर ऐसा मार ना उसको. उसको ऐसा उधर बैठे रहे ना, अचानक बरोबर इकडून कंटिन्यू होईल. मागून आहे म्हणजे क्लिप करूनच होईल ना आपली. तरी ती लीड पकडली ती बरोबर कॅच करेल. 3, 2, 1 गो. और बच्चे किधर?
मारला तर चाय लबियोस झालं पाहिजे और बच्चे किधर नहीं मार सकता हसू नको हसला बघ. दातला दाखवत नाही. असं समज तुझ्यासोबत रिअल होत आहे. ओके कोणी मिळत नाही तुझ्या आजूबाजूला इग्नोर कर. नहीं मार सकता कंटिन्यू दोन तीन टेकवायला लागतील तेव्हा तो हसणार नाही. का टेकू एक हाथ तो थोड़ा ऐसा अरे दूर निकल रहा है और बच्चे किधर तू नहीं मार सकता चल मस्त मस्त. मला विश्वासच नव्हता की ग्रेव्ही पाठीच्या पाठी असतोय ते पण बाईक ते माझा हात आता सीन असा आहे, आमच्या झालेला आहे बॅकअप आणि आम्ही निघून गेलेले. नंतर काय झालं, काय ते हृदय आणि हृदयचा कॉल आला की दादा पेट्रोल संपला, आता जात आहे त्याला टुक्चर मारायला. गाडी जेवढी फिरवायला चांगली वाटते ना तो त्याला हे माझ्या हातावर लागला जोरात. बरोबर ॲक्युरेट म्हणजे परफेक्ट जाऊन ना मोबाईलला ठोकला तो. काय होता वागूळ वागूळ क्या बोलते हैं उसको बॅटमॅन पकला नाही. वट वागूळ होतं एक्झॅक्ट. म्हणजे आपण आलो आणि बरोबर तो पडला असेल ना, मी मोबाईल असा पकडलेला समोर, बरोबर मोबाईलला फाटकेही ठोकला. माझा रॉंग साईडून देतोय तू टोचन. मला नाही जमत. अरे अरे गन पडली. गाईज आपण आलेलाच फायनली स्टुडिओवरती. गाईज जस्ट ब्लॉग वगैरे सगळे म्हणजे जे क्लिप्स होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे लगेच एडिटिंग चालू. इन्स्टंट क्लिप सगळ्या झाल्या, शूट झाल्या. 2 तास तिकडे घालवले. आता एडिटिंगमध्ये किती जाईल संदीप भाई? 3-4 तास. म्हणजे व्हिडिओ झाली पाहिजे तर परफेक्ट झाली पाहिजे, नाही तर बनवून काय अर्थच नाही मिळत. हे बघा सगळे इकडे चालू आहेत. 2-2 मॉनिटर्स आहेत इकडे आणि प्रॉपर एडिटिंग होणार आहे. ह्याला मारतो ते बघ ना, आवाज कसा येतो. फाटक्यांची आवाज येतो. 2 1 गो और बच्चे किधर लागला ना जोरात. डन. डन डन खुश याला चष्मामध्ये. मला त्या दिवशी आलेलं बघ पार्थकडे, तेव्हा पण सांगत होता काय, तेव्हा काय डायलॉग बोललेला बोल बरं. आई मला म्हणजे काय समजतच नव्हतं तेव्हा की खरं आहे खोटं आहे काय आहे. म्हणजे मी आलोय ते विश्वास होत नव्हता असं. अरे हा त्या दिवशी आलेला बघ मी हृदयकडे आपल्या पार्थकडे बघ आपण गेलेलो तेव्हा तू बघितलंस त्याला. हा वरून आला उतरून झोपेतून उठून आला. तू खरं आहे की मी स्वप्न बघतोय? म्हटलं खरं आहे. व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. चल व्हिडिओचा एंड तू कर बोल. थँक्यू. तर मला पण बाय म्हणजे की हा माझा फर्स्ट रील होता म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या लोकांसोबत. खूप खुश आहे आणि तुझ्याशी पण भेटलो ते पण मला म्हणजे वाटलेलं नव्हतं की तुझ्याशी पण भेटेल. आपुलकी. आपुलकी आपुलकी. व्हिडिओचा एंड कर, व्हिडिओचा एंड कर. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग पाटील व्हिडिओ.